पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। महागाईचे चटके सहन करणाऱ्या पुणेकरांना याचा फटका बसतोय। सीएनजी प्रति किलो 1 रुपया तर पीएनजी 85 पैशांनी महागलाय। पुण्यातील सीएनजीचा दर 95 रुपये 75 पैशांवर गेलेला आहे, तर पीएनजी साठी आता 51 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू झालेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह चाकण, तळेगाव, हिंजवडी परिसरातील ग्राहकांना सीएनजी पीएनजी दरवाढीचा फटका बसणार आहे। सर्वसामान्य अगोदरच महागाईच्या चटक्याने होरपळत असतानाच पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे दर जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। मध्यरात्रीपासून 1 रुपयाने जो आहे तो व्यावसायिक वाहनात भरणाऱ्या सीएनजी मध्ये वाढ झालेली आहे, तर 85 पैसे जे आहेत ते पीएनजी मध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे सलग 3 वेळेस जी आहे ती ही दरवाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका जो आहे तो बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक व्यावसायिक जे आहेत, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांना या सीएनजी वाढीचा जो आहे तो मोठा फटका आहे तो बसणार आहे। त्याचबरोबर सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसणार आहे। काका, सीएनजीचे भाव वाढले आता का? हो, नाही परवडत महिन्यातून 3-10 वाढले। एवढं महाग झाले की भाडं पण कमी आहे। पेपर वाहतूकच करतो मी पण पुढारी आपले सन्यानंद आशकाने। परवडते का आता? नाही परवडत 2 रुपयाने वाढलेलं आहे ते। परवडते का रिक्षा चालक? काहीच परवडत नाही त्याच्यामध्ये। काय परवडते सांगा? हे काय आपण बोलल्याने त्यांनी काय कमी करणार आहेत का? पेट्रोलच्या दरामध्ये पाहिजे, पण त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे ना बाबा। महागाई पेट्रोलच्या दरामध्ये सीएनजी आणून ठेवलं, मला सांगा ते काय परवडणार आहे? मला सांगा, राहिले काय याच्यामध्ये? व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।